नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे. आपण नेहमी म्हणाल की विशेष वृत्त घेऊन पुढे आलो आहेच विशेष, कारण जिथे माणसाच्या जीविताचा प्रश्न निर्माण होतो ते विशेष वृत्तच होणार. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल, त्यांच्या जबाबदार आणि बेजबाबदार कारभाराबाबत मी तुमच्याशी थोडक्यात बोलणार आहे. नुकतीच काल मुंबई अहमदाबाद हायवे लगत एका कंपनीला आग लागली. आग इतकी भीषण होती, रात्रीच्या 9 वाजता आग लागली. ही आग 9 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत अग्निशमक दलाला विझवता येत नव्हती. त्याचं मुख्य कारण अग्निशमक दलाचे बंब आले, खासगी टँकर देखील आले, परंतु कंपनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. म्हणजे हे पाप महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेचं आहे, आयुक्तांचं पाप आहे, अतिरिक्त आयुक्तांचं पाप आहे. त्याचं कारण असं, या कंपनीत जाण्यासाठी रस्ताच नाही. आता मी ज्या विषयावर 2 विषयावर बोलणार आहे, एक भिवंडी रोड बद्दल आणि एक खदानसमोर झालेल्या अवैध बांधकामाबाबत. जर कंपनीला जाण्यासाठी रस्ता नाही, औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी आहे, नवजीवन म्हणून रस्ता आहे, त्या ठिकाणी वालीव रोडला आल्यानंतर समोरच खदानकडे रस्ता जातो. वसई फाटा येथे अतिशय सुंदर हिरवगार वातावरण असलेली, हिरवी झाडे असलेली, तोडून मोडून त्या ठिकाणी त्या खदानच्या समोर एक भूमाफिया आपली पोळी भाजवण्यासाठी एक पत्राशेड अँगलचं काम सुरू झालंय. काय करतात अधिकारी? उपायुक्त दीपक सावंत काय करतात? सहाय्यक आयुक्त काय करतात? वालीव प्रभागामध्ये हे काम येतं. दीपक सावंतना स्वतंत्र ऑफिस दिले आहे, ते ऑफिस मध्ये पण गायब असतात. मुख्य कार्यालयामध्ये त्यांना स्वतंत्र खुर्ची आहे, ऑफिस आहे, प्रशस्त आहे, कर्मचारी भरपूर दिले आहे. काय भूमिका आहे तुमची? आता या खदानच्या समोर जर काही दुर्घटना घडली, कामगारांचं काही पडलं नाही तुम्हाला, तिथे कंपनी टाकली म्हणजे सुरू होणार कर्मचाऱ्यांचं कामकाज, गाड्या येणार. मग एखादा ट्रक जर त्या खदानमध्ये गेला तर कोण जबाबदार? देणार का फाशी अशा लोकांना? मैताच्या बदल्यात मयत घेणार नाही का? आता भिवंडी रोडला चला, बाजूला या छायाचित्रामध्ये हाय टेन्शनचं दिसतंय, नाही तर जाऊन बघा. फ्लोरा हॉटेलच्या शेजारी औद्योगिक मोठा इंडस्ट्रीज गाळा बनवतोय, खाली भरणीचं काम चालू आहे, बाजूला गटार आहे, ते गटार तुंबलेलं आहे. बाजूला कॉर्नरला बघा इलेक्ट्रिक खांब दिसतोय. कशासाठी? माल पाहिजे, माल. किती बनवणार? सगळं कामन पोमन देवदळ. आता हे कोल्ही चिंचोटी सत्यानाशच लावलाय. मी कोल्ही चिंचोटी बद्दल 1-2 दिवसांनी बोलणार आहे, कुरेशीचा प्रताप. पण आता सध्या या फ्लोरा हॉटेलच्या बाजूला जे काम चालू आहे, सागर हॉटेलच्या शेजारी, का पालिका कर्मचारी अधिकारी कारवाई करत नाही? आता वादळामध्ये यातला पत्रा उडाला आणि भिवंडी रोडला जाणाऱ्या एखाद्या बाईक स्वारावर पती पत्नी जातात, कोण कार जाते, कोण ट्रक टेम्पो जातात, त्यांच्या अंगावर पडला, काही दुर्घटना झाली, काय करणार? बाजूला म्हशीचा गोठा आहे, त्या म्हशीच्या गोठ्यामध्ये गेले, ते मुके जनावरांना काही शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, काही लागलं, कापलं, कोण जबाबदार? या बांधकामावर तात्काळ थोडं कारवाई करावी. रिपेरिंग करत असेल, काय करत असेल, काही नाही, काढून टाका. महापारेषण समजत नाही, गटार समजत नाही, नाले समजत नाही, विद्युत खांब समजत नाही, मिळेल तिथे सुरू. दीपक सावंत साहेब, ऍक्शन मोड मध्ये या. सावंत आडनावे नावाप्रमाणे जरा तुमचं काम दाखवा. संजय हेरवाडे साहेबांकडून तर काय आशाच नाही, आणि आयुक्तांबद्दल मला बोलायचंच नाही. काजू खाणाऱ्या आयुक्तांबद्दल मला काही बोलायचे नाही. आज मात्र इतकेच. धन्यवाद.